तर आता BAMSची काउन्सिलिंग थोड्या दिवसामध्ये चालू होणार आहे. त्या संदर्भाने मी एक महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे, की गव्हर्नमेंट कॉलेज, प्रायव्हेट कॉलेज, सेमी गव्हर्नमेंट कॉलेज ह्यापैकी आपल्या प्रेफरन्स लिस्टमध्ये कोणतं कॉलेज असायला पाहिजे. ते कॉलेज आपण प्रेफरन्स लिस्टमध्ये ठेवण्यासाठी कोणता क्रायटेरिया आपण लक्षात ठेवला पाहिजे. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. कॉलेज चूज करायचा पहिला जो क्रायटेरिया आहे तो आहे ॲफिलिएशन अँड रिकॉग्नायझेशन म्हणजे त्या कॉलेजची युनिव्हर्सिटी कोणत्या आहे, ते कॉलेज कोणत्या युनिव्हर्सिटी अंडर येतं आणि त्याला अप्रूव्हल आहे का नाही गव्हर्नमेंटकडनं हे बघणं खूप महत्त्वाचं आहे पहिल्या पॉइंटमध्ये. दुसरा जो पॉइंट आहे तो म्हणजे हॉस्पिटल फॅसिलिटी. हॉस्पिटल फॅसिलिटी कशा आहे, पेशंट फ्लो आहे का नाही. कारण आपल्याला जर BAMS कंप्लीट करायचं असेल वेल नॉलेजनं तर आपल्याला प्रॅक्टिकल थेअरीसोबत प्रॅक्टिकल नॉलेज पण खूप महत्त्वाचं आहे आणि त्यामध्ये महत्त्वाचा रोल प्ले करतो तो म्हणजे हॉस्पिटल आणि त्या हॉस्पिटल आपल्या कॉलेजच्या जवळ कनेक्ट आहे का नाही हे पण खूप महत्त्वाचं त्यामध्ये रोल प्ले करतं. तिसरा जो क्रायटेरिया आहे आपण बघायला पाहिजे की इन्फ्रास्ट्रक्चर त्या कॉलेजचं आणि लॅब वगैरे जे लागणारे क्लासरूम्स आहेत, लॅब्स, पॅथॉलॉजी लॅब, फार्माकोलॉजी लॅब किंवा वेगवेगळ्या आपले रोगनिदान डिपार्टमेंट कसे आहेत किंवा डायसेक्शन हॉल हे सगळं कसं आहे, वेल आहे का नाही, इक्विपमेंट आहेत का नाहीत सगळे, रसशास्त्राचे इक्विपमेंट आहेत का नाही सगळे, हे बघणं खूप गरजेचं आहे. कारण मित्रांनो, तुम्ही ह्या गोष्टीद्वारे तुमचं नॉलेज तुम्हाला भेटणार आहे प्रॅक्टिकल नॉलेज. प्रॅक्टिकल नॉलेजसाठी लॅब असणं, व्यवस्थित इक्विपमेंट असणं खूप गरजेचं आहे. हे पण तुम्ही त्यामध्ये ॲड केलं पाहिजे. चौथा जो क्रायटेरिया आहे तो सगळ्यात महत्त्वाचा मला वाटतो. कारण कॉलेजमध्ये टीचिंग फॅकल्टी कशी आहे, वेल एक्सपिरियन्स आहे का नाही, वेल टीचिंग कसं आहे, क्वालिटी किती आहे, ते बघणं पण खूप गरजेचं आहे. कारण जर तुम्हाला टीचिंग जर व्यवस्थित भेटली, तुम्हाला गाईडन्स जर व्यवस्थित भेटलं, तर तुम्ही नॉलेज गेन करू शकता. त्यामुळे हे जे 2 आहेत इन्फ्रास्ट्रक्चर आणि टीचिंग हे बघणं खूप महत्त्वाचं आहे. आता तुम्ही म्हणाल, की आपण कॉलेजमध्ये न जाता आपल्याला कसं माहीत पडणार, की इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, टीचिंग फॅकल्टी कसे आहेत. तर सिंपल गोष्ट आहे YouTubeवर तुम्ही व्हिडिओ बघा, रिव्ह्यू घ्या किंवा एखादा जर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये एखादा सीनियर भेटत असेल, तर त्याचा नंबर घ्या. त्याच्याशी कॉन्टॅक्ट करा. त्याच्याशी सगळं पर्सनल विचारा. तो तुम्हाला सांगून जाईल. 5वा जो महत्त्वाचा क्रायटेरिया आहे तो म्हणजे इंटर्नशिप आणि क्लिनिकल प्रॅक्टिस कशी आहे, एक्सपिरियन्स कसा आहे, हे बघणं पण खूप गरजेचं आहे. कारण जर तुमचा इंटर्नशिपमध्ये तुम्हाला खूप नॉलेज भेटतं, प्रॅक्टिकल नॉलेज, ते जर तुम्हाला नाही भेटलं, तर तुमचं जे 4.5 वर्षाची केलेली मेहनत आहे, ती वाया जाऊ शकते. त्यामुळे तुम्हाला इंटर्नशिप कॉलेज प्रोव्हाईड करतं का नाही, कोणत्या हॉस्पिटलमध्ये प्रोव्हाईड करतं किंवा हे सगळं जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. माझ्या हिशोबानं हा जो पुढचा क्रायटेरिया आहे, तो खूप महत्त्वाचा आहे. तो म्हणजे हॉस्टेल फॅसिलिटी आहे का नाही, मेस फॅसिलिटी कशी आहे. कारण जर तुमची हॉस्टेल व्यवस्थित असेल, मेस व्यवस्थित कम्फर्टेबल असेल, सगळं व्यवस्थित असेल, तर तुम्ही व्यवस्थित कम्फर्टेबल राहू शकाल आणि त्यानंतर तुमचा जो पोटेन्शियल आहे, ते चांगलं राहील अभ्यासासाठी किंवा इतर गोष्टींमध्ये. त्यामुळे हा पण विचार एक तुम्ही केला पाहिजे, की कॉलेजला कनेक्ट हॉस्टेल आहे का नाही, हे पण बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे, जेवढं हॉस्पिटल आहे, असं मला वाटतं. आणि लास्टचा पॉइंट डिस्कस करायचं झालं, ते म्हणजे की गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेज जर भेटत असेल, तर दोन्हीपैकी कोणती घ्यावं. तर त्यामध्ये जर तुम्हाला बघायचं झालं, तर समजा गव्हर्नमेंट कॉलेज नवीन आहे आणि सेमी गव्हर्नमेंट एखादं टिळकसारखं जुनं आहे. तर तुम्ही सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला प्रेफरन्स दिला पाहिजे. कारण तुम्हाला तिथे वेल डेव्हलप फॅसिलिटी भेटणार आहे. प्लस जो पेशंट फ्लो आहे, जे वातावरण आहे तुम्हाला तिथं आयुर्वेदाचं वगैरे सगळं चांगलं भेटणार आहे ॲज कम्पेअर टू नवीन गव्हर्नमेंट कॉलेज. तर तुम्ही सेमी गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये थोडं हे करू शकता, की गव्हर्नमेंट जागी सेमी घेऊ शकता. कारण जर चांगलं कॉलेज असेल, हॉस्पिटल असेल, जुनं असेल, तर तुम्हाला तेवढा फायदा पडणार आहे. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. त्यासाठी कनेक्ट राहा माझ्या चॅनलला आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. यासाठी एवढंच.